शरद पवारांच्या मनात काय आहे त्यांच्या बायकोला सुद्धा माहीत नसतं. जितेंद्र आव्हाड यांचा कोणावर निशाणा? विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगलेलं आहे. दोन्ही गटातून गोटमार करण्यात येत आहे. शाब्दिक ठिकाणी एकमेकांना घायाळ करण्यात येत आहे. शुक्रवारी TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीत कोण मुख्यमंत्री होणार यावरून त्यांनी टीका केली होती. त्याला आज जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची TV9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली होती. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा केली, पण बैठकीचे छायाचित्र काढण्यास परवानगी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हाती काहीच लागलं नाही. आता तरी शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण तीच री ओढली. उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे ते घडून येताना दिसत नाही. शरद पवारांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचे हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे आहेत त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. सर, शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी शरद पवारांच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत. हे देवेंद्र साहेबांना कुठनं समजणार? अहो, ते शरद पवार आहेत. 70 वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही. उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या सौ प्रतिभा काकी यांना नाही समजत, देवेंद्रजींना समजणार. अहो, ते शरद पवार आहेत, शरद पवार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.